नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। केडगाव देवी येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले। विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवले, तर सण उत्सव परंपरेचे सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरीकरण केले। याशिवाय विविध हिंदी मराठी गाण्यांवर नृत्य पार पडले। याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। संस्था देखील वटवृक्षाच्या झाडाखाली वाढ सुरू केली आणि वटवृक्षाप्रमाणे विस्तारत राहिली। त्याचप्रमाणे या केडगावचं भूषण आपलं केडगाव हे प्रथम हायस्कूल निघालेले या केडगावमध्ये आहे आणि या हायस्कूलमध्ये पोपटराव पवारसारखे विद्यार्थी तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीनं या प्राथमिक विभागातून देखील मुलं मुली मोठ्या होतील, चांगल्या गुणात्मक वेगळ्या प्रकारच्या त्यांच्या प्रतिमा तयार होतील, अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण वर्ग सुरू केलेले आहेत। आणि खरं म्हणजे आनंदाची बाब अशी आहे, बऱ्याच वर्षानंतर आपल्याला आज ह्या वर्षी प्राथमिक विभागाला मान्यता मिळाली आहे। तुम्ही जे अडचण करता आमच्या मुलांना प्रवेश घ्या, जर कदाचित परवानगी मिळालीच नसती तर तुम्ही कोर्टात सेवा गेला असता। आज मिळाली म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित दाखवत आहोत। तरी आपण सगळ्यांनी या प्राथमिक शाळेवर प्रेम करावं। जे देणगीदार मिळते त्यांचा बोडा आपल्या या प्राथमिक वर्गाकडे वाढवण्याच्या दृष्टीने सर्व पालकांनी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, एवढीच या निमित्ताने मी इच्छा व्यक्त करतो। आपला या ठिकाणी आलात, आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमचे कार्यक्रम उत्तम होतील अशी आशा बाळगतो, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला प्रस्तुतीपत्रकं बक्षिसं देण्याकरता स्फुरण येईल आणि अशा प्रकारचं स्फुरण येण्याच्या दृष्टिकोनातून तुमची गुणात्मक कलात्मक सगळ्या दृष्टिकोनाने प्रगती हो ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि माझं एकच सांगेन, आपल्या केडगावची प्राथमिक शाळा अतिशय उंच भरारी घेत आहे, गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे की शहरातल्या ज्या नामवंत शाळा आहेत त्याच्या बरोबरीने चाललेली आहे। फक्त पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवावं, दिलेला अभ्यास आपण खरं तर त्यांच्याकडून करून घ्यावा आणि आहार देताना खरं तर पोळी भाजी देत जावी, कारण फरसाण बिस्किटं हे जे डब्यात येतात ते खरं तर पालकांनी ते बंद करावे, कारण त्यांना आरोग्य पण टिकलं पाहिजे। ज्यावेळेस गुणवत्ता आपण अपेक्षा करतो मुलांकडून, ज्यावेळेस शिक्षणाची अपेक्षा करतो, त्यासाठी त्याला आरोग्यसुद्धा चांगलं असावं लागतं। त्याचं आरोग्य चांगलं ठेवा आणि मोबाईलपासून त्याला दूर ठेवा, एवढंच मी आपल्याला विनंती करतो। आणि दोनच घटनेचा उल्लेख करतो काल घडलेला। बोरसाहेब, मी पालक आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण पुढल्या पिढीसाठी आपण खरं तर विद्यार्थ्यावर संस्कार केले पाहिजे। आपण शाळेतून देतोच। काल दोन घटना काय घडल्यात। एक घटना अशी घडली की एका सेलिब्रिटीने स्वतःच्या आई वडिलांबद्दल इतकं खालच्या पातळीवर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतकं खालच्या पातळीवर त्यांनी वाक्य वापरले, ते खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीला कधीच मान्य नाही। भारतीय नाही, पाश्चिमात्य सुद्धा संस्कृतीचे बसत नाही आणि त्याकडे आपण समाजाने लक्ष दिलं पाहिजे। दुसरी घटना काय की आपलं पाल्य कसा व्हावा, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, समाजसेवक व्हावा, चांगला उत्कृष्ट शेतकरी व्हावा, शास्त्रज्ञ व्हावा अशी अपेक्षा आपली असते, किंवा आपला पालक कसा नसावा याचं एक ज्वलंत उदाहरण बोरसाहेब तुम्हाला सांगू इच्छितो की तानाजी सावंतचा मुलगा म्हणजे तानाजी सावंतचा मुलगा रुसून निघून गेला आणि त्यांनी काय करावं की चार्टर्ड विमान बुक केलं। ते चार्टर्ड विमान केवढ्याचं आहे बोरसाहेब? 90 लाखाचं। आणि 90 लाखाचं चार्टर्ड विमान ज्या विद्यार्थ्याकडे ज्या पालकाच्या परस्पर एवढा करू शकतो, तर असेही विद्यार्थी आपल्याकडे घडू नये ही मी आपल्याला सांगतो। कारण समाज व्यवस्थेत असं इतकाही फरक झाला नाही पाहिजे। एकीकडे आपल्याला फी भरायला पैसे नाही, एकीकडे आपल्याला शाळेची किरकोळ फी ती द्यायला पैसे नाहीत, एकीकडे आपण दप्तर घेऊ शकत नाही आणि एकीकडचा विद्यार्थी किंवा त्याचा तो काय जो कोणी असेल मुलगा तो 90 लाखाचं चार्टर्ड विमान बुक करतो। मग बँकॉकला गेल्यावर किती खर्च केला असता हा समाज
समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे आणि आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहून आपण सर्व समाज व्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे एवढं मी विनंती करतो. आणि आपल्या शाळेला खरं तर शुभेच्छा देतो की प्राथमिक शाळा ही टीम आमची इतकी चांगली आहे, शिक्षकही चांगले आहेत, त्यांचं बोडके साहेबांचं त्यांच्यावर लक्ष आहे. मी पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांना आजच्या बालसोनूला मी शुभेच्छा देतो. रयत शिक्षण संस्थेचे अंबिका प्राथमिक विद्यालय केडगाव देवी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील प्री प्रायमरी ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकंदरीत 24 कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. यामध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन, महाराष्ट्रीयन वेगवेगळे सण समारंभ यांच्या परंपरा यांचं अनोखं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी कलागुणांच्या माध्यमातून सादरीकरण केले. या ठिकाणी आमच्या प्रायमरी विभागाच्या प्रमुख सौ गोरे मॅडम आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या त्यांच्या सर्व शिक्षिका या सर्वांनी एकत्रित एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण केलं. त्यामुळे मनस्वी आनंद झाला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव गोडसाहेब, जनरल बॉडीचे सदस्य ज्ञानदेव पांडोळे साहेब, त्याचबरोबर माझे सहकारी सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब, स्कूल कमिटीचे सर्व मान्यवर सदस्य, त्यामध्ये किसनराव सातपुते, त्यानंतर रावसाहेब सातपुते, खोतकर साहेब, त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कलाकारांना दिला. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून PI दिवटे साहेब यांनी विद्यालयाला भरीव अशी देणगी दिली आणि कार्यक्रमाचं कौतुक केलं. त्याबद्दल त्यांनाही विशेष धन्यवाद देतो आणि कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व पालक वर्गांना मनस्वी धन्यवाद देतो. रयतमध्ये शिकणारा विद्यार्थी एक आगळा वेगळा घडवण्याचं काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या विद्यालयात आम्ही करत आहोत. याला पालकाचा उदंड असा प्रतिसाद मिळतो. सध्या या विद्यालयामध्ये प्री प्रायमरी ते 4थी पर्यंत 583 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यांना घडवण्यासाठी आपल्या सर्व पालकांचं अनमोल सहकार्य आम्हाला मिळतं. त्या सर्व पालकांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.